शिवसेना शिंदे गटाचं पुण्यात ऑपरेशन टायगर, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, ठाकरे गटाचे महादेव बाबर शिंदे गटात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. कामासाठी भेटल्याची धंगेकरांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर, मंत्र्यांच्या कामकाजाचं वेळापत्रक ठरवलं. सोमवार ते बुधवार मंत्री मुंबईमध्ये असणार. नाशिकच्या सिडको भागातील शांतीनगरमध्ये सामूहिक नमाज पठणावरून वाद, शांतीनगर परिसरात जोरदार घोषणाबाजी. मंत्री नितेश राणेंचा हिंदू योद्धा असा उल्लेख असलेला बॅनर फाडला. अज्ञातानं बॅनर फाडलेल्यामुळे भाजप आक्रमक, रत्नागिरीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. सरपंच हत्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, व्हीसीद्वारे झाली सुनावणी. सैफ अली खानवर हल्ला करणारा आणि अटकेतील आरोपी एकच, मुंबई पोलिसांना मिळालेल्या FSL रिपोर्टमधून उघड. पालघरमधील शिंदे सेनेच्या अशोक धोंडेंचा मृतदेह कारमध्ये आढळला. 12 दिवसांनंतर मृतदेह सापडला. अपहरण करून हत्या झाल्याचा संशय. उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं हवामान विभागाचं आवाहन. GBS उद्रेकानंतर 3 आठवड्यांनी सरकारला जाग, औषधांच्या उपलब्धतेवर भर, आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना. सोयाबीन खरेदीसाठी 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा.